नमस्कार. दैनिक नक्षत्र तसेच राशी भविष्य सांगणाऱ्या एकमेव युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचा ज्योतिष मित्र हार्दिक स्वागत करतो आहे. आज दिनांक 4 जुलै 2026. आज चंद्र आहे कुंभ राशीमध्ये. तसेच दुपारी 1:44 चंद्र जातो आहे धनिष्ठा नक्षत्रातून शततारकामध्ये. तर हे भ्रमण आपल्या 27 नक्षत्रांना तसेच 12 राशींना काय फलदेश घेऊन आले हे जाणण्यासाठी आपण चालू करूया आजचे राशी तसेच नक्षत्र भविष्य. सुरुवात करूया मेष राशीपासून. चंद्र 11व्या भावात आहे. काल बॉसचा ताण होता, पण आज सकाळपासून मित्रांच्या घोळक्यात किंवा त्यांच्या नेटवर्कमध्ये तुम्ही बिझी असाल, म्हणजे आजचा दिवस मित्रांबरोबर घालवण्यासाठी अत्यंत उत्तम आहे. अश्विनी नक्षत्र. सकाळी मित्रांशी विनाकारण हुज्जत घालू नका, पण दुपारी तुमची कार्यसिद्धी होईल आणि अडकलेले काम नक्कीच फत्ते होईल. भरणी नक्षत्र. सकाळी व्यवहारात सेफ मोड आहे, त्यामुळे कोणतीच अडचण नाही, पण दुपारनंतर संवादामध्ये अडचण येऊ शकतात, त्यामुळे विचारपूर्वक बोला. नेटवर्क इश्यू होऊ शकतो. कृत्तिका नक्षत्र. सकाळी खर्चाचे किंवा प्रवासाचे बग येऊ शकतात. दुपारी मात्र सुरक्षेचे कवच आपल्याला चांगले मिळते आहे, त्यामुळे महत्वाची कामे आज दुपारून करावी. मेष राशीसाठी उपाय आहे. घराच्या बाहेर पडताना खिशामध्ये चिमुटभर पिवळी मोहरी एका कागदाच्या पुडीत बांधून ठेवावी. आपले येणारे अडथळे नक्कीच दूर होतील. वृषभ राशीच्या 10व्या भावातील चंद्रामुळे आज सकाळी बॉसमध्ये तुम्ही मंगळाच्या ऊर्जेत दणादण कामे उरकाल, परंतु दुपारनंतर डोकं एकदम आउट ऑफ द बॉक्स चालू शकतं, त्यामुळे दुपारनंतर थोडे शांत राहा. कृत्तिका नक्षत्र. सकाळी बॉस समोर चुका करू नका. दुपारी आपली इमेज सुधारते आहे, पण सकाळची वेळ उत्तम नाही. रोहिणी नक्षत्र. सकाळी कामाचे बोनस क्रेडिट मिळते आहे, पण दुपारनंतर अचानक कामाचा शॉर्टकट मारू नका. काम व्यवस्थित करावे. मृग नक्षत्र. सकाळी कामाचा लोड वाढतो आहे, पण दुपारनंतर अनपेक्षित फायदा देखील होईल, त्यामुळे आज दुपारनंतरची वेळ उत्तम आहे. वृषभ राशीसाठी उपाय आहे. आज अंघोळीनंतर गळ्यावरती थोडे पांढरे चंदन नक्की लावावे. आपली वाणी अत्यंत उत्तम प्रभावित राहील. मिथुन राशीसाठी 9व्या भावातील चंद्र नशिबाचे दरवाजे उघडेल. कालची बॅटरी लो अवस्था जाऊन आज सकाळी प्रवासाची किंवा फिरण्याची इच्छा होईल. मृग नक्षत्र. सकाळी प्रवासात धावपळ होईल, पण दुपारी भाग्याची चांगली साथ मिळते आहे. आद्रा नक्षत्र. सकाळी नशिबाचा VVIP पास मिळेल, परंतु दुपारी मात्र डोक्याला थोडी विश्रांती देण्याची गरज आहे. थोडा ब्रेक घ्या. पुनर्वसू नक्षत्र. सकाळी मित्रांची उत्तम साथ आणि दुपारी नशिबाचा प्रीमियम सपोर्ट मिळतो, त्यामुळे आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. मिथुन राशीसाठी आज उपाय आहे. आज घरातून बाहेर पडताना एक तुळशीचे पान खिशात किंवा पर्समध्ये श्रद्धेने ठेवावे. आपला दिवस नक्कीच चांगला जाईल. कर्क राशीसाठी 8व्या भावातील चंद्र म्हणजे जणू मोबाईल फ्लाईट मोडवर टाकण्याची वेळ. गुप्त गोष्टी उघड होतील, त्यामुळे आपले सिक्रेट कोणाला सांगू नका. आज थोडी काळजी घ्या. पुनर्वसू नक्षत्र. अडचणीच्या वेळी मित्रांचा टेक सपोर्ट म्हणजे चांगला सपोर्ट आणि नशिबाची साथ मिळते. आजचा दिवस उत्तम आहे. पुष्य नक्षत्र. सकाळी डेंजर झोन आहे. गाडी सावकाश चालवावी. दुपारी टेन्शन कमी होईल, पण सकाळची वेळ चांगली नाही. थोडी काळजी घ्या. अश्लेषा नक्षत्र. सकाळी 100% काम पूर्ण करा, कारण दुपारनंतर सिस्टीम क्रॅश होऊ शकतो, त्यामुळे आपल्याला कामांमध्ये अडचण येऊ शकते. कर्क राशीसाठी उपाय आहे. घराच्या बाहेर पडण्यापूर्वी डोळ्यांना गार पाण्याचा स्पर्श करा आणि ओम नमः शिवाय हा मंत्र मनातल्या मनात म्हणावा. अत्यंत चांगला अनुभव येईल. सिंह राशीसाठी चंद्र 7व्या भावात आहे. सकाळी मंगळाच्या धनिष्ठा नक्षत्रामुळे जोडीदारासोबत तू मेमे होऊ शकते, पण दुपारनंतर राहूच्या प्रभावामुळे ऑनलाईन शॉपिंग मध्ये पैसे उडू शकतात, त्यामुळे आज काळजीपूर्वक कामे करावी. मघा नक्षत्र. सकाळी संवादात एरर येऊ शकतात, पण दुपारनंतर दोघांमधील वाद मिटून आपले काम म्हणजे टास्क पूर्ण होऊ शकतो. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र. सकाळी व्यवहार सुरक्षित, पण दुपारी जोडीदाराशी मतभेद टाळा. दुपारनंतर वाद होणार नाही याची काळजी घ्या. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. सकाळी व्यवसायात अडथळे येतील, दुपारी कामे सेफ मोडवर येतील. दुपारची वेळ उत्तम आहे. सिंह राशीसाठी आज उपाय आहे. आज जवळ कच्च्या हळदीचा एक छोटा तुकडा नक्की ठेवावा. संबंधांमध्ये अत्यंत शुभ पावित्र्य टिकून राहील.
कन्या राशीच्या 6व्या भावातील चंद्रामुळे आज कामाच्या ठिकाणी तुम्ही एकदम सुपरमॅन व्हाल. सकाळी विरोधकांचा धुव्वा उडवाल आणि दुपारी स्मार्ट वर्क कराल. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र, सकाळी कर्ज किंवा पैशांचे व्यवहार टाळा, दुपारी सुरक्षितता लाभेल. हस्त नक्षत्र, सकाळी अडकलेले पैसे मिळतील पण दुपारी अचानक एखादा बग अडचण येऊ शकते. शक्यतो पैशाची काळजी घ्या. चित्रा नक्षत्र, सकाळी शरीराची बॅटरी लो वाटेल पण दुपारी अनपेक्षित धनलाभ होईल. दुपारची वेळ उत्तम आहे. कन्या राशीसाठी आज उपाय आहे. आज कामाच्या ठिकाणी एक छोट्या कागदावरती लाल कुंकवाने स्वस्तिक काढावे आणि ते खिशात ठेवावे. आपले काम नक्कीच चांगल्यारीत्या संपन्न होईल. तूळ राशीच्या 5व्या भावातील चंद्रामुळे आज सकाळपासून एंटरटेनमेंट आणि मुलांसोबत गप्पा रंगतील. दुपारनंतर शेअर मार्केट किंवा गुंतवणुकीचे भन्नाट विचार डोक्यात येऊ शकतात, पण कोणतीही गोष्ट करताना काळजीपूर्वक करावी. चित्रा नक्षत्र, सकाळी थोडा आळस येईल पण दुपारनंतर लॉटरी लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे आज दुपारनंतरचे वेळ उत्तम आहे. स्वाती नक्षत्र, सकाळी नशिबाचा VVIP पास मिळतो, दुपारी मात्र स्वतःला ओव्हरलोड करून घेऊ नका. आज दुपारनंतर थोडी चिंता वाटेल. विशाखा नक्षत्र, आज मित्रांची पूर्ण साथ आणि नशिबाचा प्रीमियम सपोर्ट तुमच्यासाठी तयार आहे. आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. तूळ राशीसाठी आज उपाय आहे. आज मुठभर तांदूळ पक्ष्यांना नक्की खाऊ घाला, मानसिक शांतता लाभेल. वृश्चिक राशीच्या 4थ्या भावातील चंद्रामुळे आज तुम्हाला फक्त घराची ओढ लागलेली असेल. सकाळी घरात धावपळ होईल आणि दुपारनंतर अचानक घराचे इंटिरियर बदलण्याची हुक्की येईल, म्हणजे घरात काही ना काही बदल करण्याचा विचार येऊ शकतो. विशाखा नक्षत्र, घरात मित्रांची आणि नशिबाची मोठी साथ लाभते आहे. आजचा दिवस उत्तम आहे. अनुराधा नक्षत्र, सकाळी डेंजर झोन आहे, जमिनीचे व्यवहार पूर्णपणे टाळा, दुपारनंतरची परिस्थिती आपल्यासाठी रिलॅक्स होईल. ज्येष्ठा नक्षत्र, सकाळी 100% काम पूर्ण करा पण दुपारी सिस्टीम क्रॅश पासून धोका आहे, त्यामुळे शांत राहा आणि दुपारनंतर काळजी घ्या. वृश्चिक राशीसाठी आज उपाय आहे. उजव्या हाताच्या मनगटावरती एक साधा लाल धागा नक्की बांधावा, आपल्याला चांगला फरक जाणवेल. धनु राशीच्या 3ऱ्या भावातील चंद्रामुळे आज तुमची हिंमत दुप्पट होईल. सकाळी कामाचा धडाका लावला आणि दुपारी भावंडांसोबत गमतीदार वेडेपणा करू शकता. आजचा दिवस आनंददायी आहे. मूळ नक्षत्र, सकाळी शेजारच्यांशी नेटवर्क इश्यू होऊ शकतात, म्हणजेच वादविवाद होऊ शकतात, त्यामुळे सकाळी काळजी घ्या. पण दुपारनंतर आपली कामे सक्सेसफुल कंप्लीट होतील, कोणतीच अडचण नाही. पूर्वाषाढा नक्षत्र, सकाळी प्रवास सुरक्षित राहील पण दुपारी विनाकारण वाद होऊ शकतात, त्यामुळे प्रवासात दुपारनंतर काळजी घ्या. उत्तराषाढा नक्षत्र, सकाळी प्रवासात अडथळे येतील पण दुपारनंतर सर्व व्यवहार सुरक्षित राहतील. दुपारची वेळ आपल्यासाठी उत्तम आहे. धनु राशीसाठी आज उपाय आहे. घराच्या बाहेर पडताना थोडासा गूळ खा आणि वरून गोडभर पाणी नक्की प्या, आपल्याला दिवसभर गोडवा टिकून राहील. मकर राशीच्या 2ऱ्या भावातील चंद्रामुळे आज तुमचे लक्ष पूर्णपणे बँक अकाउंटवर असेल. सकाळी पैशाचे ठोस व्यवहार कराल आणि दुपारनंतर अचानक खर्च वाढू शकतो, त्यामुळे कोणती गोष्ट करताना विचारपूर्वक करावी. उत्तराषाढा नक्षत्र, सकाळी ऑनलाईन पेमेंट करताना दोनदा चेक करा, अडचण येऊ शकते. दुपारनंतर मात्र अडकलेले पैसे परत मिळू शकतात. श्रवण नक्षत्र, सकाळी धनलाभ होईल पण दुपारी सर्व खर्चाचे स्पीड ब्रेकर येतील, त्यामुळे दुपारनंतर अनावश्यक खर्च टाळावा. धनिष्ठा नक्षत्र, सकाळी डोक्याला ताप होईल पण दुपारनंतर आपल्या खिशात अचानक पैसे आल्याने आपण आनंदी राहाल. मकर राशीसाठी आज उपाय आहे. आज कोणत्याही झाडाच्या मुळाशी चिमूटभर काळे तीळ नक्की अर्पण करावे. कुंभ राशीच्या लोकांनो, आज सिनेमाचे हिरो तुम्हीच आहात. चंद्र तुमच्याच राशीत आणि सकाळी मंगळाच्या ऊर्जेने एकदम ऍक्टिव्ह राहाल आणि दुपारी तुमच्या डोक्यात भन्नाट आयडियाज येऊ शकतात. धनिष्ठा नक्षत्र, सकाळी थोडी दगदग होईल पण दुपारनंतर तुमच्या व्यक्तिमत्वाचा मोठा फायदा होऊ शकतो. शततारका नक्षत्र, सकाळी नशिबाचा प्रीमियम सपोर्ट मिळेल, दुपारी मात्र शरीराला थोडी विश्रांती द्या, थोडी काळजी घ्या. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र, मित्रांची आणि भाग्याची पूर्ण साथ दुपारनंतर तुम्हाला मिळेल. आजचा संपूर्ण दिवस उत्तम आहे. कुंभ राशीसाठी आज उपाय आहे. आज तुमच्या खिशात किंवा बॅगेत अखंड सुपारी श्रद्धेने सोबत ठेवावी, आपल्याला चांगला अनुभव नक्कीच येईल. मीन राशीच्या 12व्या भावातील चंद्रामुळे आज पूर्ण वेळ बॅटरी सेव्ह मोडवर राहावेसे वाटू शकते.
सकाळी परदेशातून किंवा लांबून मेसेज येतील आणि दुपारनंतर उगाच खर्चाचे विचार डोक्यात येतील. त्यामुळे आज कोणतीही गोष्ट करताना काळजीपूर्वक करावी. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र, लांबून मदतीचा हात येईल आणि नशिबाची पूर्ण साथ देईल. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र, सकाळी डेंजर झोन आहे, फसवणूक होऊ शकते, त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या व्यवहारापासून दूर राहा. दुपारनंतर मित्रांचा चांगला सपोर्ट मिळतो आहे. रेवती नक्षत्र, सकाळी सर्व कामे मार्गी लागतील, पण दुपारनंतर सिस्टीम क्रॅश होण्याचा धोका आहे, त्यामुळे शांत राहा. मीन राशीसाठी आज उपाय आहे, आज एक छोटे पिवळे फूल तुमच्या जवळ खिशात किंवा पर्समध्ये नक्की ठेवावे. तर मंडळी, हा होता 4 जुलैचा कुंभ राशीतील धनिष्ठा ते शततारका नक्षत्राचा मजेशीर आणि सात्विक लेखाजोखा. आजचे हे नवीन सात्विक उपाय तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हसत राहा, आनंदी राहा आणि इतरांनाही भरभरून आनंद द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या श्रीशास्त्र परिवारामध्ये नक्कीच सामील व्हा. चला तर मग उद्या पुन्हा भेटूया. उद्याच्या दैनिक नक्षत्र तसेच राशी फलादेशामध्ये. शुभम भवतु.